प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण देवाचं वचन ऐकणार आहोत आणि या नवीन वर्षामध्ये परमेश्वर काहीतरी अद्भुत तुम्हाला आणि मला त्याच्या वचनाच्या द्वारे तो शिकवत आहे. आजचा जो संदेश घेतलेला आहे तो स्तोत्र संहिता 46 आणि वचन 10 मधून घेतलेला आहे. Psalms chapter 46 and verse 10. स्तोत्र 46:10. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. हालेलुया. देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं शांत व्हा. हालेलुया. या गोंधळलेल्या घाईघाईच्या आणि चिंताग्रस्त जीवनामध्ये परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. हालेलुया. आपले फोन वाजतात, फोनच्या आवाजाने तुम्ही आणि मी ग्रासले जातो, धोक्याच्या बातम्या ऐकतो आपण, त्यावेळेस आपण घाबरून जातो. जबाबदाऱ्या आपल्या वाढल्या कारणाने तुम्ही आणि मी ताणतणावामधलं जीवन आम्ही जगत आहोत आणि भीतीमधलं जीवन तुम्ही आणि मी जगत आहोत. आणि म्हणून या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी असताना परमेश्वर तुमच्या आणि माझ्याशी बोलत आहे. तो तुम्हाला आणि मला एक प्रबळ अशी आज्ञा तो तुम्हाला आणि मला देत आहे. शक्तिशाली आज्ञा, पॉवरफुल कमांड तो तुम्हाला आणि मला देत आहे आणि म्हणत आहे शांत व्हा. हे वचन जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला एक प्रस्ताव नाही, तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेली एक सूचना नाही, तर हा एक दैवी हुकूम आहे जो परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. आणि म्हणून ही फक्त एक सूचना आहे हे आपण समजू नये, तर देवाकडून मिळालेले ही एक आज्ञा आहे, हा एक देवाचा हुकूम आहे हे समजून आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या आज्ञेचं पालन तुम्ही आणि मी केलं पाहिजे. या स्तोत्र 46 मध्ये जर का आपण पहिली 9 वचनं जर त्या ठिकाणी वाचले तर त्यामध्ये स्तोत्रकरिता वर्णन करत आहे. भूकंपाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे, उसळत्या लाटांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे, राष्ट्र खवळलेली आहेत असं स्तोत्रकरिता म्हणतो. पण या सर्व परिस्थितीमध्ये तो ही घोषणा करत आहे की परमेश्वर जे आहे तो तुम्हाला आणि मला अशा परिस्थितीमध्ये शांती देतो. त्याचं सार्वभौमत्वाची जी घोषणा आहे तो या ठिकाणी तो करत आहे. म्हणजे या सर्व गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये परमेश्वराची शांती आणि सार्वभौमत्वाची घोषणा स्तोत्रकरिता या स्तोत्रामध्ये करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या स्तोत्राच्या 10व्या वचनाकडे तुम्ही आणि मी पाहत असताना स्तोत्र संहिता 46:10, Psalms 46 verse 10. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. सर्वप्रथम तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे की शांत व्हा. तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने या ठिकाणी एक पाचारण केलेलं आहे. देव म्हणत आहे की तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते प्रयत्न तुम्ही थांबवा. शांत व्हा याचा अर्थ हा आहे की तुमचे प्रयत्न तुम्ही थांबवा. तुम्ही जे काही प्रयत्न करत आहेत ते प्रयत्न करायचं तुम्ही थांबवा. तुम्ही आता शांत व्हा म्हणजे तुम्ही आता आराम करा आणि प्रयत्न तुम्ही सोडून टाका. फक्त शारीरिकरित्या तुम्ही शांत राहू नका, गप्प राहू नका, तर तुम्ही जे आहेत ते तुमचे सगळे प्रयत्न तुम्ही थांबवा. हा अर्थ त्या शब्दाचा होतो शांत व्हा म्हणजे. आणि मग बायबलच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी जर का पाहिलं तर देव तुम्हाला आणि मला आमचे प्रयत्न थांबवण्याकरिता सांगत आहे. यासाठी तो म्हणत आहे का तर सर्व गोष्टींचं नियंत्रण, सर्व परिस्थितीचं नियंत्रण परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि परमेश्वरच त्या गोष्टींना हाताळू शकतो.
म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही शांत व्हा. जे तुमच्या हातामध्ये नाहीये, जे तुमच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे, त्या गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. ज्या गोष्टी देवाच्या नियंत्रणामध्ये आहे, ज्या गोष्टी देव हाताळू शकतो, त्या देवालाच हाताळू द्या. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला शांत व्हा असं सांगितलेलं आहे. जर का आपण निर्गमाचं पुस्तक वाचलं, निर्गम 14:13-14 या वचनांमध्ये आपण पाहतो, एक्झोडस चॅप्टर 14 वर्स 13-14. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा, कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी या निर्गमाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोक जे आहेत ते बरोबर त्या मध्यभागी अडकलेले होते. म्हणजे इस्रायल लोक जे आहे ते तांबडा समुद्र आणि फारोच्या सेनेच्या मधोमध ते अडकलेले होते. समोर त्यांच्या तांबडा समुद्र होता आणि त्यांच्या पाठीमागे फारोची सेना जी आहे ती लागलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये इस्रायल लोक अडकलेले असताना ते लोक त्या शत्रूंचा विरोध करण्याकरिता ते तयार होते. त्यांना शत्रुत्व करायचं होतं. ते निराश झालेले होते की मोशेने आम्हाला बंदिवासातून तर बाहेर काढलेलं आहे, पण आता दुसरं संकट आमच्या समोर उभं राहिलेलं आहे. एक तर आम्हाला समुद्रामध्ये पडून मरायला लागणार, नाही तर आम्हाला फारोच्या सेनेच्या हातामध्ये पडून आम्हाला मरावं लागणार. अशा निराशेच्या परिस्थितीमधून इस्रायल लोक जात असताना मोशे त्यांना या ठिकाणी उत्तेजन करत असताना तो म्हणत आहे की तुम्ही शांत व्हा. हालेलुया. तुम्ही शांत राहा. परमेश्वर तुमच्या बाजूने तो लढेल. परमेश्वर एक अद्भुत मार्ग काढेल आणि तो तुमची सुटका करेल. म्हणून तो त्यांना उत्तेजन देऊन सांगत आहे की तुम्ही शांत राहा. हालेलुया. मोशे या ठिकाणी मोशेमध्ये एक सकारात्मक वृत्ती तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. ते या ठिकाणी एका अडकलेल्या परिस्थितीमध्ये ते होते. मोशे देवाकडे आरोळी मारतो, देवाला हाक मारतो, देवाकडे प्रार्थना करतो, देवाला हस्तक्षेप करण्यासाठी मोशे सांगत आहे. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की देवाने त्या ठिकाणी हस्तक्षेप केलेला आहे. तांबडा समुद्र दुभागलेला आहे आणि त्या इस्रायल लोकांना त्यामधून त्यांनी पार नेलेलं आहे. हालेलुया. आज तुमच्या आणि माझ्या मागे कोणती सेना पाठलाग करत नसेल, कोणती सेना आमच्या मागे लागलेली नसेल, पण तुम्ही आणि मी एका अडकलेल्या परिस्थितीमध्ये कदाचित असेल. कदाचित तुम्ही आणि मी निराशेचं जीवन जगत असेल. पण मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, काय तुमच्यामध्ये सकारात्मक वृत्ती जी मोशेमध्ये होती ती आज तुमच्यामध्ये आहे का? हालेलुया. मोशेने जशी आज्ञा केली आणि सकारात्मक वृत्तीने जसं त्यांनी सांगितलं, स्थिर राहा आणि देव तुमचं तारण करणार आहे, ते तारण पहा. हालेलुया. काय अशा प्रकारची वृत्ती तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे का? काय आमच्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये, निराशेच्या परिस्थितीमध्ये आम्ही शांत राहण्याचा निर्णय घेत आहोत का? काय आम्ही त्या परिस्थितीमध्ये स्थिर राहत आहे का? हा प्रश्न आम्ही स्वतःला केला पाहिजे. आणि अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला शांत राहण्यासाठी तो सांगत आहे, कारण तोच त्या परिस्थितीमधून तुमचं आणि माझं तारण करणार आहे. हालेलुया. शांतता म्हणजे निष्क्रियता नाही. सायलेन्स डज नॉट मीन इनॅक्टिव्हिटी. शांतता म्हणजे निष्क्रियता नाही. म्हणजे आम्ही काही न करता शांत राहणे असा त्याचा अर्थ नाही होत. आम्ही काही जरी कृती आमच्या हाताने केली नाही तर आम्हाला देवावरती विश्वास ठेवायचा आहे. हालेलुया. शांततेच्या परिस्थितीमध्ये आम्ही पूर्णपणे आमचा भाव त्या परमेश्वरावरती ठेवला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
एखादं मूल जे आहे, ज्यावेळेस ते धोक्याच्या परिस्थितीमध्ये असतं आणि त्या परिस्थितीमध्ये ते त्या धोक्यापासून लांब पळत असतं, तर त्या धोक्यापासून ते लांब पळतं, पण कुठे पळतं तर ते आपल्या आई किंवा वडिलांच्या कुशीत ते जातं. हालेलुया. त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी धोक्याच्या परिस्थितीमध्ये असताना तुम्ही आणि मी त्या परिस्थितीपासून आम्ही पळ काढून आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही जाणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण शांत व्हा म्हणजे शांततेमध्ये काय आहे, एक समर्पणाची कृती आहे. आणि म्हणून आम्ही त्या परिस्थितीला समर्पित व्हायचं नाही, तर आम्ही देवाला समर्पित व्हायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे, तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात तुमच्या गोंधळलेल्या परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी, तुमच्या निराशेच्या परिस्थितीमधून, अडचणीतून बाहेर येण्यासाठी जे प्रयत्न तुम्ही करत आहेत ते प्रयत्न करायचे तुम्ही थांबवा. हालेलुया. कारण आमचे मानवी प्रयत्न हे व्यर्थ आहेत. आमचे मानवी प्रयत्न हे नेहमीच सफल होतात असं नाही. आणि म्हणून आम्ही मानवी जे काही आमचे प्रयत्न आहेत ते मानवी प्रयत्न, व्यर्थ मानवी प्रयत्न करायचा आम्ही थांबवलं पाहिजे. आम्ही आराम केला पाहिजे. आमच्या मनाला आम्ही शांत केलं पाहिजे. आमच्या भावना आम्ही नियंत्रणात आम्ही ठेवल्या पाहिजेत. आणि एक अंतर्गत शांती आम्हाला कशा प्रकारे मिळेल याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि या सर्व बाह्य जी आमची गोंधळलेली परिस्थिती आहे त्यामध्ये आम्ही शांतीचा शोध घेतला पाहिजे. अंतर्गत शांती आम्हाला तेव्हाच मिळेल ज्यावेळेस आम्ही त्या परमेश्वराच्या कुशीमध्ये जाऊ, ज्यावेळेस आम्ही त्या परमेश्वराबरोबर आम्ही जोडले जाऊ आणि एक सखोल असा संबंध ज्यावेळेस त्या देवाबरोबर आम्ही जोडू, त्याच वेळेस ती दैवी शांती तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आम्ही आमचे मानवी प्रयत्न थांबवले पाहिजेत. भीतीमध्ये येऊन भीतीने आम्ही देवाकडे प्रार्थनेमध्ये वळू नये. भीतीने केले प्रार्थना आम्ही करू नये आणि घाबरून जाऊ नये. घाबरून आम्ही प्रार्थना करू नये, तर धैर्याने आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन आम्ही प्रार्थना करून देवापासून आम्ही सहाय्य प्राप्त केलं पाहिजे. जे दरवाजे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी कायमचे बंद केलेले आहेत ते दरवाजे ठोकण्याचा प्रयत्न करू नका. ते दरवाजे जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न आम्ही करू नये. हालेलुया. आणि आम्ही आमच्या काळजी न करता, चिंता न करता आम्ही हे जीवन जगलं पाहिजे. ज्या गोष्टी आम्ही देवाच्या हातामध्ये सोपवून दिलेल्या आहेत, पुन्हा त्या गोष्टींची आम्ही काळजी करू नये, त्याची चिंता आम्ही करू नये. तर आम्ही सर्व पूर्णपणे आमची परिस्थिती त्या देवाच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि स्वतःचं देखील समर्पण आम्ही त्या परमेश्वराच्या हातामध्ये करायचं आहे. आणि परमेश्वराला सांगायचं आहे की परमेश्वरा, मी असहाय्य आहे, मी हेल्पलेस आहे, मी काहीही करू शकत नाही. परमेश्वरा, तूच माझी मदत करू शकतोस. आणि म्हणून सर्व गोष्टी, सर्व परिस्थिती त्या परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करून द्या. हालेलुया. याचाच अर्थ आहे शांत व्हा. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट तुम्हाला आणि मला या वचनामध्ये सांगण्यात आलेली आहे, शांत व्हा आणि लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट तुम्हाला आणि मला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे अँड नो. हालेलुया. या ठिकाणी देवाला ओळखण्याचा पाचारण देव तुम्हाला आणि मला करत आहे. हालेलुया. लक्षात ठेवा इथे मराठी बायबल मध्ये म्हटलेलं आहे, पण इंग्लिश बायबल मध्ये अँड नो असं म्हटलेलं आहे, म्हणजे जाणून घ्या. हालेलुया. देव कोण आहे हे तुम्ही जाणून घ्या. देव कोण आहे हे तुम्ही ओळखून घ्या. आणि म्हणून शांतता आम्हाला ज्ञानाकडे घेऊन जाते. शांतता आम्हाला देवाची ओळख करून देते. हालेलुया. फक्त आमच्या डोक्याने आम्हाला ज्ञान मिळत नाही, आम्हाला अनुभवाने ते ज्ञान मिळतं. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही देवाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही देवाला ओळखू लागतो. हालेलुया.
म्हणून हे अनुभवी ज्ञान जे आहे ते तुम्हाला आणि मला शांत राहिल्याने मिळतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय वचन 5 ते 6. Proverbs chapter 3 verses 5 and 6. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आम्ही नेहमी म्हणतो मी देवाला जाणतो, मी देवाला ओळखतो. पण ज्या वेळेस एक भीतीदायक परिस्थिती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येते, त्यावेळेस आमचा खरा विश्वास कशावरती आहे हे प्रगट होतं. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही आणि मी महत्वाचे निर्णय घेतो, बऱ्याच वेळेस आम्ही असं म्हणतो की महत्वाचे निर्णय घेत असताना आपण असं म्हणतो की मी कोणावरतीही विश्वास ठेवू शकत नाही, माझा देवावर पण विश्वास नाही, कधी कधी आपण असं म्हणतो. पण देवाला ठाऊक आहे कोणत्या गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी उत्तम आहेत. आणि म्हणून आम्ही प्रत्येक निवड करत असताना, प्रत्येक निर्णय तुम्ही आणि मी घेत असताना पूर्णपणे आम्ही त्या देवावरती भाव ठेवला पाहिजे आणि मनापासून आम्ही त्या परमेश्वरावरती भाव ठेवला पाहिजे. आमच्या बुद्धीवरती, आमच्या कल्पनेवरती आम्ही अवलंबून असू नये. आमचा भाव आमच्या कल्पनेवरती असू नये. आमचा भाव इतरांवरती असू नये, तर आमचा भाव जो आहे तो देवावरती असू द्या. बऱ्याच वेळेस आम्ही स्वतःच्या नजरेतच आम्ही ज्ञानी होऊन बसतो. आम्हाला असं वाटतं की मी फार हुशार आहे, मी फार ज्ञानी आहे, मला सगळं काही ठाऊक आहे, मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे असं आम्ही म्हणतो. पण ते स्वतःच्याच नजरेत आम्ही ज्ञानी असतो. पण तुम्हाला आणि मला स्वतःच्या नजरेमध्ये आम्हाला ज्ञानी व्हायचं नाही. स्वतःच्या बुद्धीवरती आम्हाला अवलंबून राहायचं नाही आहे, तर आम्हाला देवावर अवलंबून राहायचं आहे. आणि म्हणून आम्ही देवापासून काही गोष्टी ऐकण्याकरिता तुम्ही आणि मी इच्छुक असलं पाहिजे. आणि देवापासून आम्हाला त्याच वेळेस ऐकायला मिळतं ज्या वेळेस आम्ही देवाबरोबर, देवाच्या वचनाबरोबर आम्ही जोडले गेलेले असतो. हालेलुया. देव तुमच्या आणि माझ्या बरोबर तो स्वतः बोलतो, त्याच्या वचनाच्या द्वारे बोलतो, किंवा त्याचे जे कोणी ज्ञानी सल्लागार आहेत त्या सल्लागारांच्या द्वारे तो तुमच्या आणि माझ्या बरोबर तो बोलतो. आणि म्हणून देवापासून ऐकण्याची इच्छा तुम्ही आणि मी धरली पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही एखादा निर्णय आमच्या जीवनामध्ये घेतो, त्यावेळेस तो निर्णय प्रार्थनेच्या द्वारे आम्ही देवाला कळवायचा आहे. हालेलुया. आणि त्याचबरोबर पवित्र शास्त्राचा आधार घेऊन आम्ही, पवित्र शास्त्र हे तुमचं आणि माझं मार्गदर्शक आहे हे समजून आम्ही पवित्र शास्त्राचा आधार आम्ही घेतला पाहिजे आणि देवाच्या नेतृत्वाखाली तुम्ही आणि मी चाललं पाहिजे. हालेलुया. देव तुमचं आणि माझं नेतृत्व करतो, तो तुम्हाला आणि मला लीडिंग करतो. आम्हाला फक्त त्याच्या मागे मागे चालायचं आहे, त्याचं अनुसरण तुम्हाला आणि मला करायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला हे ओळखायचं आहे, देव ज्ञानी आहे, देवाकडे महान ज्ञान आहे आणि त्याचे मार्ग जे आहेत त्याचे मार्ग जे आहेत ते उत्तम मार्ग आहेत तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहिलं पाहिजे. त्या देवाला आम्ही ओळखलं पाहिजे आणि आमचं मार्गदर्शन करण्याकरिता त्या देवाला आम्ही सांगितलं पाहिजे. हालेलुया. पहिले राजे 19 अध्याय वचन 11 आणि 12. फर्स्ट किंग्स चॅप्टर 19 वर्सेस 11 to 12. फर्स्ट किंग्स चॅप्टर 19 वर्सेस 11 12. त्याने त्यास म्हटले, तू येथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच समोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारित व खडक फोडीत होता. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर
अग्नी प्रगट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. हालेलुया. या वचनामधून तुम्हाला आणि मला हे समजतं की परमेश्वराची उपस्थिती त्या वाऱ्यामध्ये नव्हती. परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी झालेल्या भूकंपामध्ये नव्हती. परमेश्वराची उपस्थिती त्या भूकंपानंतर आलेल्या अग्नीमध्ये ती नव्हती. तर परमेश्वराची उपस्थिती कशामध्ये होती? तर शांत मंद वाणीमध्ये त्याची उपस्थिती होती. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही आणि मी आपलं मन शांत करत नाही तोपर्यंत आम्ही देवाचा आवाज ऐकू शकत नाही. हालेलुया. प्रत्येक वेळेस देव जो आहे तो प्रबळ, अद्भुत, चमत्कारिक रित्या स्वतःला तो प्रगट करत नाही, तर तो शांत मंद वाणीमध्ये सुद्धा तो स्वतःला प्रगट करत आहे. ज्या वेळेस आम्हाला एक लहान आवाज येतो, शांत मंद वाणी तुम्हाला आणि मला ऐकायला येते, तर ती शांत मंद वाणी देवाची असते प्रियानो. आणि म्हणून आम्हाला मोठ्या गर्दीमध्ये आम्हाला देवाला शोधायचं नाही. मोठ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळेस तुम्ही आणि मी देवाचा शोध घेतो. मोठमोठे जे मौल्यवान वस्तू आहेत त्याच्यामधून लोक जे आहेत देवाचा शोध घेतात. वेगवेगळे तत्वे, मूल्य जे आहेत त्याच्यामधून देवाचा शोध घेतात. मोठ्या मंडळांमध्ये आम्हाला वाटतं की संख्येने मंडळी मोठी आहे, तर त्या मोठ्या चर्चमध्ये देवाचा शोध घेण्यासाठी लोक जातात. मोठमोठे कॉन्फरन्सेस, परिषद जे असतात त्याच्यामध्ये देवाचा शोध घेण्याचा लोक प्रयत्न करतात. आणि अत्यंत दृश्यमान जे कोणी नेतृत्व करणारे लोक आहेत, नेते आहेत, त्यांच्यामध्ये देवाचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की बऱ्याच वेळेस ज्या वेळेस आम्ही नम्र अंतकरण घेऊन त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो त्यावेळेस परमेश्वर हळुवारपणे, शांतपणे, हळुवारपणे, कुजबुजत तो तुमच्या आणि माझ्याशी तो बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्या गोंधळापासून दूर व्हायचं आहे. तुम्हाला आणि मला या व्यस्त जीवनाच्या धामधुमीपासून तुम्हाला आणि मला दूर राहायचं आहे. आणि नम्रतेने, शांततेने आम्हाला परमेश्वराकडून मार्गदर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे. त्या परमेश्वराची शांत मंद वाणी तुम्हाला आणि मला ऐकायची आहे. आणि बऱ्याच वेळेस परमेश्वर तुमच्या आणि माझ्याशी त्या वेळेस बोलतो ज्या वेळेस आम्ही त्याची अपेक्षा सुद्धा करत नाही. आम्हाला अपेक्षित नसतं की परमेश्वर माझ्याशी, आमच्याशी बोलणार आहे, माझ्याशी तो बोलणार आहे, पण त्याच वेळेस तो शांत मंद वाणीच्या द्वारे तो तुमच्या आणि माझ्याशी तो बोलतो. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला आणि मला शांत राहायचं आहे आणि तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात काय ठेवायचं आहे की देव जो आहे तो तुमच्या आणि माझ्याशी तो बोलतो. तो तुम्हाला, तुमचं आणि माझं मार्गदर्शन तो करतो. जिथे कुठे आम्हाला वाटतं की सगळे मार्ग बंद झालेले आहेत, सगळे रस्ते बंद झालेले आहेत, अशा ठिकाणी तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो मार्ग काढतो. हालेलुया. खडकाळ रस्ता असला तरी त्या खडकाळ मार्गाला तो काय करतो? सरळ करतो. तो सुरळीत मार्ग तो बनवतो आणि शांत मंद वाणीमध्ये तो तुमच्या आणि माझ्याशी बोलून तुमचं आणि माझं मार्गदर्शन करतो. आणि म्हणून शांततेमध्ये स्पष्टता आहे. देर इज क्लॅरिटी इन सायलेन्स. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही हे जाणून घेतलं पाहिजे की शांततेमध्ये स्पष्टता आहे. ज्यावेळेस आम्ही शांत राहतो त्यावेळेस आम्हाला देवाचा मार्ग स्पष्टपणे दिसतो. हालेलुया. त्याचप्रमाणे शांतता आध्यात्मिक श्रवण शक्तीला तीक्ष्ण करते. हालेलुया. ज्यावेळेस आमची आध्यात्मिक श्रवण शक्ती, स्पिरिच्युअल हिअरिंग, ज्यावेळेस आम्ही सायलेंट राहतो त्यावेळेस ती शार्प होते. हालेलुया. श्रवण शक्तीला ती तीक्ष्ण अशी ती करते. म्हणजेच की आमचे कान जे आहेत ते देवाची शांत मंद वाणी ऐकू शकतात. हालेलुया. पण त्यासाठी आम्हाला आमच्या मनामध्ये चाललेला गोंधळ जो आहे तो शांत करायचा आहे. आमचं मन स्थिर करायचं आहे. आमच्या मनामध्ये शांती ही आणायची आहे. हालेलुया.
मगच आम्ही देवाचा आवाज ऐकू शकतो. त्याचप्रमाणे गोंधळामध्ये जे आहे, गोंधळाचा आवाज ज्या वेळेस कमी होतो त्यावेळेस आमच्या मधला विश्वास वाढतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मनामध्ये उडलेला जो काही गोंधळ आहे तो गोंधळ आम्हाला, त्या गोंधळाचा आवाज आम्हाला शांत करायचा आहे आणि जो विश्वास आमचा परमेश्वरावरती आहे तो विश्वास आम्हाला वाढवायचा आहे. हालेलुया. तिसरी गोष्ट स्तोत्र 46 वचन 10 मधली ही आहे की मीच देव आहे. हालेलुया. आपण शांत व्हा हे पाहिलं, लक्षात ठेवा, याविषयी आपण ऐकलं. आता मीच देव आहे असं हे वचन सांगतं. हालेलुया. तुम्हाला आणि मला देव ही आठवण करून देत आहे की तो देव आहे आणि त्याच्या नियंत्रणामध्ये सर्व काही आहे. हालेलुया. आणि म्हणून देव या ठिकाणी असं म्हणत नाही शांत व्हा आणि लक्षात ठेवा की तुम्ही बलवान आहात. देव असं म्हणतो का? नाही. देव असं म्हणत नाही की शांत व्हा आणि लक्षात ठेवा की तुम्ही बलवान आहात किंवा तुम्ही प्रबळ आहात, असं तो म्हणत नाही. पण या ठिकाणी देव म्हणत आहे शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यशाया 55 वचन 8 आणि 9 मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. यशाया 55, आयझेया चॅप्टर 55 वर्सेस 8 and 9. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहेत की माझ्या कल्पना ज्या आहेत, आपल्या कल्पना ज्या आहेत त्या देवाच्या कल्पना नाही आहेत आणि आपले मार्ग जे आहेत ते देवाचे मार्ग नाहीत. का देव असं म्हणत आहे? कारण माझ्या आणि तुमच्या मार्गापेक्षा देवाचे मार्ग काय आहेत? उंच आहेत. ते आकाशाहून उंच आहेत, पृथ्वीहून ते उंच आहेत आणि त्याच्या कल्पना सुद्धा तुमच्या आणि माझ्या कल्पनांपेक्षा ते उंच आहेत. हे देव इस्रायल लोकांबरोबर तो बोलत होता, कारण इस्रायल लोक काय करत होते? मूर्खपणाच्या कृत्या करत होते. त्यांना असं वाटत होतं की त्यांना ठाऊक आहे की देव काय विचार करत आहेत. त्यांना असं वाटत होतं की देवाच्या योजना सगळ्या काही त्यांना कळालेल्या आहेत. पण या ठिकाणी देव काय म्हणत आहे की मानवाच्या कल्पनेपेक्षा आणि मार्गापेक्षा देवाच्या कल्पना आणि देवाचे मार्ग जे आहेत ते वेगळे आहेत. पण तुम्ही आणि मी काय मूर्खपणा करतो? आम्ही देवाला आमच्या साच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या योजना आणि देवाचे उद्देश जे आमच्याकरिता आहेत ते आम्ही आमच्या साच्यामध्ये घालायचा प्रयत्न करतो. पण आम्हाला त्याच्याऐवजी काय करायचं आहे? आम्हाला स्वतःला देवाच्या साच्यामध्ये आम्हाला घालायचं आहे. आमच्या ज्या काही योजना आहेत, आमची जे काही कल्पना आहेत ते आम्हाला देवाच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि आम्हाला प्रार्थना करायची आहेत की देवा, आमच्या इच्छे योजनेनुसार नव्हे तर तुझ्या इच्छे योजनेनुसार, तुझ्या कल्पनेनुसार सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडू दे. पण आम्ही मूर्खपणाच्या कृत्या आम्ही करतो या इस्रायल लोकांप्रमाणे. तुम्हाला आणि मला हे वचन सांगतं की मीच देव आहे हे तुम्ही जाणून घ्या. कारण माझे मार्ग हे वेगळे आहेत, माझ्या कल्पना ह्या वेगळ्या आहेत. ज्या योजना, जे संकल्पना माझ्या तुमच्याकरिता आहेत त्या फार महान आहेत, त्या फार अद्भुत आहेत आणि त्या मनुष्यापेक्षा त्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की परमेश्वर जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने उच्च मार्ग काढलेले आहेत आणि त्याच्या मनामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी उच्च कल्पना आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण जर का पवित्र शास्त्रामधून यहोशाफाटाचं उदाहरण जर का आपण घेतलं तर
दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय आणि वचन 15. आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. हालेलुया. या ठिकाणी संदेष्टा जो आहे तो त्या यहुदी लोकांशी तो बोलत आहे, यरुशलेम निवासी लोकांबरोबर तो बोलत आहे. राजा यहोशाफाटाला देवाचा निरोप तो सांगत आहे आणि तो काय म्हणत आहे की देव असं म्हणतो की हा मोठा समुदाय पाहून तुम्ही घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. हालेलुया. त्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही युद्धामध्ये आहात, पण हे युद्ध तुमचं नाही, हे युद्ध कोणाचं आहे? देवाचं आहे. आणि म्हणून त्यांना सांगण्यात आलेलं आहे की यहुद्यानो, तुम्ही युद्ध करायचं थांबवा. मग यहुद्याने युद्ध करायचं थांबवलं. राजा यहोशाफाट आणि त्याचं जे काही सैन्य होतं, यहुदी सैन्य, त्या सर्वांनी देवाची आराधना करायला सुरुवात केली. आणि देवाची आराधना करत असताना देवाने त्यांना विजय प्राप्त करून दिलेला आहे. हालेलुया. कधी ऐकलंय का तुम्ही की युद्ध आराधनेमुळे जिंकलेलं आहे? कधीच ऐकलेलं नाही. असं या जगातील इतिहासामध्ये कधीच घडलेलं नाही की बिना शस्त्र सामग्री युद्ध जिंकण्यात आलेलं आहे, फक्त देवाची आराधना करून. पण या पवित्र शास्त्राच्या इतिहासामधून तुम्हाला आणि मला दिसून येतं की परमेश्वर यहुद्यांच्या बाजूने त्यांनी लढाई केलेली आहे. यहुद्यांनी फक्त परमेश्वराची आराधना केली आणि देव त्यांच्या बाजूने लढाई केला आणि देवाने त्यांना विजय प्राप्त करून दिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला सुद्धा युद्धाच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस तुमची आणि माझी लढाई त्या दुष्ट आत्म्यांबरोबर, या अंधकाराच्या शक्ती बरोबर होत असताना तुम्हाला आणि मला शांत राहायचं आहे, कारण युद्ध तुमचं आणि माझं नाही, ते युद्ध परमेश्वराचं आहे. हालेलुया. आणि त्या परिस्थितीमध्ये परमेश्वरच तुम्हाला आणि मला विजय प्राप्त करून देणार आहे. आणखीन एक उदाहरण हे आहे की ज्या वेळेस आपण विमानामधून प्रवास करत असतो आणि जो कोणी विमानाचा पायलट असतो, विमान चालक असतो, ज्या वेळेस एक वाईट परिस्थिती येते किंवा एक काहीतरी बिघाड त्या विमानामध्ये होतो, त्यावेळेस एक गोंधळाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. ज्या वेळेस आपण वादळी एका वातावरणामधून जात असतो त्यावेळेस विमानाला हादरे बसतात, टर्ब्युलन्स आपल्याला आपण पाहतो. त्यावेळेस तो वैमानिक जो आहे त्या परिस्थितीला तो घाबरून जात नाही, तर त्या परिस्थितीमध्ये त्याचा पूर्ण भरोसा त्याच्या विमानामध्ये लागलेल्या यंत्रणावरती असतं. हालेलुया. त्याला ठाऊक आहे की एक जर का काही बिघाड झाला तर दुसरं मशीन जे आहे ते टेक ओव्हर करणार, दुसरं इंजिन टेक ओव्हर करणार, हा याचा भरोसा त्याला असतो. आणि म्हणून तो अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये, या टर्ब्युलन्स मध्ये वैमानिक घाबरून जात नाही. त्याचप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही आणि मी गोंधळलेल्या जीवनाच्या परिस्थितीमधून जात असतो त्यावेळेस तुम्ही आणि मी त्या परिस्थितीला घाबरून जायचं नाही. तुमचा आणि माझा विश्वास त्या देवाच्या सार्वभौमत्वावरती असला पाहिजे. हालेलुया. त्या देवावरती आम्ही पूर्णपणे भाव ठेवला पाहिजे. सर्व परिस्थितीला देवाने नियंत्रणामध्ये ठेवलेला आहे, हा भरोसा आमचा असला पाहिजे, हा विश्वास आमचा असला पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही हे कबूल केलं पाहिजे की देवाचं जे सामर्थ्य आहे आणि देवाचा अधिकार आहे तो सर्व राष्ट्रांवर आहे आणि सर्व परिस्थितीवरती आहे. हालेलुया. देव जरी आमच्यापासून तो लांब असला तरी तो खऱ्या अर्थाने आमच्यापासून तो लांब नाही, तर तो आमच्या अगदी जवळ आहे आणि तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो कार्य करत आहे. तो तुम्हाला आणि मला आश्रय देत आहे, तो तुम्हाला आणि मला बळ आणि ताकद देत आहे आणि तो तुमचं आणि माझं संरक्षण करत आहे. आणि म्हणून आम्ही स्वकेंद्रित होऊ नये, तर आम्ही आमचं लक्ष जे आहे ते त्या परमेश्वरावरती आम्ही
केंद्रित केलं पाहिजे, त्याच्यावरती आम्ही भाव ठेवला पाहिजे आणि त्याच्या आशीर्वादांची आम्ही प्रतीक्षा केली पाहिजे. हालेलुया. या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये देव आमच्यासाठी काय कार्य करणार आहे याची आम्ही आतुरतेने वाट पाहिली पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून मीच देव आहे असं तो म्हणतो, हे लक्षात ठेवा की मीच देव आहे. आणि म्हणून आम्हाला त्या देवावरती आम्हाला भरोसा ठेवला पाहिजे. सर्व गोष्टी देवाच्या नियंत्रणामध्ये आहे याची आम्ही आठवण केली पाहिजे. देवाच्या त्या सार्वभौमत्वावरती तुमचा आणि माझा विश्वास असला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट या वचनामध्ये म्हटलेलं आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 46 Psalms 46 verse 10 याचा दुसरा भाग, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. देवाचा महिमा वाढेल. हालेलुया. हे एक विजयाचं अभिवचन परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे. देवाने जी शांततेची आज्ञा तुम्हाला आणि मला दिलेली आहे त्या आज्ञेला धरून हे अभिवचन देवाने दिलेलं आहे. ते जर का अभिवचन तुम्ही आणि मी पाळलं, आपण जर का शांत राहिलो आणि आपण लक्षात ठेवलं की तोच देव आहे, तर देव त्यानंतर हे अभिवचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण करणार आहे. राष्ट्रांमध्ये देवाची महिमा वाढेल आणि पृथ्वीवर देवाची महिमा वाढेल. हालेलुया. देवाचे जे काही उद्देश आहेत ते देव त्याचा उद्देश आपल्या जीवनामध्ये सफल करणार आहे. देवाच्या उद्देशाला विजय मिळणार आहे. देवाचं गौरव होणार आहे. का देवाचं गौरव होणार आहे? कारण तुमच्या आणि माझ्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये देवाने हस्तक्षेप केलेला आहे, इंटरव्हेन्शन केलेलं आहे आणि म्हणून त्याच्याद्वारे देवाचं गौरव होणार आहे. तुम्ही आणि मी ज्या कठीण परिस्थितीमधून जाणार आहोत त्या कठीण परिस्थितीमध्ये देव ज्या वेळेस त्याचं कार्य करेल, ती परिस्थिती तुमच्या आणि माझ्यासाठी दूर करेल, त्याचा आशीर्वाद ज्या वेळेस तो तुम्हाला आणि मला देईल त्यावेळेस त्याचं गौरव होणार आहे. तुम्ही आणि मी त्याच्या आशीर्वादांची प्रतीक्षा करत असताना, आपल्या जीवनाच्या प्रतीक्षेच्या खोलीमध्ये तुम्ही आणि मी बसलो असताना परमेश्वर त्याचं गौरव जे आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे तो करून घेणार आहे. हालेलुया. फक्त राष्ट्रामध्येच नव्हे तर राष्ट्रांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये देवाचं गौरव होणार आहे आणि या संपूर्ण पृथ्वीवर देवाचं गौरव होणार आहे आणि देवाची महिमा जी आहे ती वाढणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देव तुम्हाला आणि मला रोम 8:28 मध्ये काय सांगतो पहा, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे अभिवचन तुम्हाला आणि मला देव केलेलं आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे तुम्ही आणि मी देवावर जे आम्ही प्रीती करतो आणि जे देवाच्या इच्छानुसार संकल्पनेनुसार तुम्हाला आणि मला बोलावण्यात आलेलं आहे, पाचारण करण्यात आलेलं आहे, ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सर्व गोष्टी कशा होतात? कल्याणकारक होतात. त्या सर्व गोष्टी तुमच्या आणि माझ्या हिताच्या होतात. तुमच्या आणि माझ्या कल्याणाकरिता त्या सर्व गोष्टी देव तुमच्या आणि माझ्यासाठी करतो. हे कुठल्या मनुष्याच्या करणीने होत नाही. तुम्ही आणि मी चांगले आहोत किंवा चांगले कृत्य करतो म्हणून होत नाही. मनुष्याच्या कृतीने नव्हे तर देवाच्या करणीने या सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. आणि म्हणून तुमची परिस्थिती गोंधळलेली जर का दिसली तर त्यामधून देवाचं गौरव होणार आहे हे तुम्ही आणि मी समजून घेतलं पाहिजे. आम्ही म्हटलं पाहिजे येऊ द्या, किती संकटांना यायचं तेवढं येऊ दे, किती वाईट परिस्थिती यायची तेवढी येऊ दे, किती गोंधळलेली अडचणीची परिस्थिती यायची येऊ दे, कारण मला ठाऊक आहे की या परिस्थितीमधून देवाचं गौरव होणार आहे आणि देव मला अलगदरित्या त्या परिस्थितीमधून बाहेर काढणार आहे. मार्कृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि वचन 39 ज्या वेळेस आम्ही पाहतो
त्यावेळेस त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे मार्क 4:39, तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. हालेलुया. आम्ही पाहतो की या ठिकाणी ते शिष्य आणि प्रभू येशू ख्रिस्त एका वादळी परिस्थितीमध्ये ते अडकलेले होते. आणि अशा वेळेस आम्हाला पाहायला मिळतं की ते सर्व शिष्य जे आहेत ते प्रयत्न करत होते. त्यांची बोट वाचवण्याकरिता, स्वतःचा जीव वाचवण्याकरिता ते प्रयत्न करत होते. वादळ एवढं जास्त होतं, त्याचप्रमाणे लाटा ज्या आहेत त्या उसळत्या होत्या आणि त्या समुद्राचं पाणी बोटीमध्ये आलेलं होतं आणि ते सगळं पाणी काढायचा प्रयत्न करत आहेत आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्या परिस्थितीमध्ये आम्ही पाहतो की येशू शांत त्या वादळामध्ये झोपलेला होता. हालेलुया. कारण येशूला ठाऊक होतं की सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणामध्ये आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तो सृष्टीचा निर्माण करता आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणामध्ये आहेत. आणि मग आम्ही पाहतो की फक्त एक शब्द येशू बोलला आणि त्या वादळाला येशूने शांत केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला सुद्धा अशा परिस्थितीमध्ये, गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आम्हाला देखील शांत व्हायचं आहे. हालेलुया. परमेश्वर सांगतो तुम्ही करतेले जे काही प्रयत्न आहेत ते सर्व थांबवा, शांत व्हा, परमेश्वराला तुम्ही जाणून घ्या, एक सखोल विश्वास त्याच्यावरती तुम्ही ठेवा आणि पूर्णपणे त्याला समर्पित व्हा. सर्व गोष्टींचं नियंत्रण परमेश्वराच्या हातामध्ये आहे. म्हणून आम्ही स्वतःला आणि त्या परिस्थितीला परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदा एक फोटोग्राफर छोट्या मुलीचा फोटो काढत होता आणि त्या मुलीचा फोटो काढत असताना ती फार हालचाल करत होती. म्हणून तो फोटोग्राफर त्या मुलीला सांगतो, शांत उभी राहा. शांत उभी राहा म्हणजे मला तुझा फोटो काढता येईल. पण ती मुलगी त्या फोटोग्राफरला म्हणते, मला शांत राहता येत नाही, पण माझा विश्वास तुझ्यावर आहे की तू माझा चांगला फोटो काढणार. परमेश्वराला हीच अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडून आहे. तो तुमच्या आणि माझ्यामध्ये परिपूर्णतेला तो शोधत नाही, कारण त्याला ठाऊक आहे की तुम्ही आणि मी परिपूर्ण नाही आहोत, पण तो तुमच्या आणि माझ्या मधला विश्वास पाहत आहे. जसं त्या मुलीने त्या फोटोग्राफरला सांगितलं की माझा भरोसा तुझ्यावर आहे, माझा विश्वास तुझ्यावर आहे, त्याप्रमाणे तुम्ही आणि मी देवाला सांगितलं पाहिजे की देवा, या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये कदाचित मला शांत राहता येणार नाही, कदाचित मला माझ्या काळज्या दूर करता येणार नाहीत, पण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती की तू ही वादळी परिस्थिती जी आहे तू माझ्यासाठी शांत करणार. हालेलुया. आणि म्हणून आज या संदेशामधून तुम्हाला आणि मला जे काही उत्तेजन मिळालेलं आहे त्याचं लागूकरण तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये आपण करूया. तुम्ही आणि मी रिक्त होऊन आपण उभे राहण्याचा सराव करूया. हालेलुया. पूर्णपणे स्वतःला रिक्त करूया. सर्व काळजी, चिंता, सर्व ओझं जे तुमच्या आणि माझ्यावरती आहे त्यामधून तुम्ही आणि मी रिक्त होऊया, रिकामे होऊया, एम्प्टी होऊया आणि आपण सर्व चिंता काढून टाकूया आणि आपण काय करूया, देवाला सांगूया की देवा तुझ्या शांतीने तू मला काय कर, भर. जोपर्यंत तुम्ही आणि मी त्या काळजीने, त्या चिंतेने जोपर्यंत रिकाम होत नाही तोपर्यंत देव त्यांची शांती तुमच्या आणि माझ्यामध्ये भरू शकत नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला आणि मला करायचं आहे की आम्हाला शांत राहून देवाचं कार्य पाहायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं आहे, गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही असताना, अडचणीमध्ये असताना आम्ही आठवण केली पाहिजे की भूतकाळामध्ये देवाने आमच्या जीवनामध्ये काय कृत्य केलेले आहेत. इतिहासामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत, जे इतिहासामधल्या कृत्यांचं सामर्थ्य देवाने
तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे त्याची आठवण आम्ही केली पाहिजे आणि आम्ही हा विश्वास धरला पाहिजे की जर भूतकाळामध्ये परमेश्वराने माझं सहाय्य केलं होतं, माझी मदत करून मला त्या परिस्थितीमधून बाहेर काढलं होतं, तर नक्कीच या वर्तमान काळातील परिस्थितीमध्ये देव हस्तक्षेप करणार, तुम्हाला आणि मला त्यातून तो बाहेर काढणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आम्ही श्वास प्रार्थना केली पाहिजे. ब्रेथ प्रेयर्स, श्वास प्रार्थना म्हणजे काय? ब्रेथ प्रेयर केली पाहिजे. ब्रेथ प्रेयर म्हणजे आम्ही ब्रीदिंग करतो, श्वास घेतो, त्यावेळेस आम्ही श्वास आत घेतो आणि त्यानंतर आम्ही श्वास बाहेर सोडतो. ज्यावेळेस आम्ही श्वास आत घेतो त्यावेळेस आम्ही शांत झालं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही श्वास आत घेतो, असं ज्यावेळेस आम्ही करतो, श्वास आत घेतो त्यावेळेस आम्ही शांत राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही श्वास फुंकतो त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आम्ही श्वास बाहेर टाकतो त्यावेळेस आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तो देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारच्या श्वास प्रार्थना ज्या आहेत त्या आम्ही केल्या पाहिजेत आणि आम्हाला लांब लचक प्रार्थना करायची गरज नाही. आम्हाला बऱ्याच वेळेस आम्ही गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असतो, काळजीत असतो, चिंतेत असतो, घाबरलेलो असतो, म्हणून आम्ही मोठमोठ्या प्रार्थना आम्ही करू शकत नाही. पण अशा वेळेस आम्ही ह्या श्वास प्रार्थना आम्ही केल्या पाहिजेत आणि आम्ही श्वास आत घेताना आम्ही शांत झालं पाहिजे आणि श्वास बाहेर सोडत असताना आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तो देव आहे. हालेलुया. त्यानंतर आमच्या या जीवनाच्या प्रवासामध्ये आम्ही देवावरती भरोसा ठेवला पाहिजे. हालेलुया. आम्ही शांत झालं पाहिजे, त्या देवावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे यासाठी की जरी देव आम्हाला दिसत नसेल तर देव आमच्या परिस्थितीमध्ये पडद्याच्या पाठीमागे तो कार्य करत आहे. हालेलुया. आणि जसं जे कार्य त्याने योसेफाच्या जीवनामध्ये केलं, योसेफाला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं होतं, त्यावेळेस कदाचित योसेफाला असं वाटलं असेल की सगळं काही आता शांत झालं, सगळं काही आता थांबलं, आता माझं काही खरं नाही, आता मला तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे, मला कदाचित फार मोठी शिक्षा होईल, कदाचित माझा प्राण सुद्धा घेतला जाईल. पण अशा परिस्थितीमध्ये देवाने हस्तक्षेप केला, त्याला तुरुंगातून बाहेर काढलं आणि सर्व त्या राज्याचा कारभार जो आहे तो त्याला देण्यात आला. हालेलुया. आणि म्हणून आम्ही सुद्धा अशा परिस्थितीमध्ये भरोसा ठेवला पाहिजे, शांत राहिलं पाहिजे आणि भरोसा ठेवला पाहिजे की देव जे आहे ते पडद्या पाठीमागे तो कार्य करत आहे आणि नक्कीच तो तुमच्या आणि माझ्यासाठी मार्ग काढणार, अद्भुत गोष्टी तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो करणार. हालेलुया. आणि म्हणून हे स्तोत्र संहिता 46 वचन 10 तुम्हाला आणि मला सांगतं, एक कळकळीचं आमंत्रण तो तुम्हाला आणि मला देत आहे. कशाचं आमंत्रण तो तुम्हाला आणि मला देत आहे? तो तुम्हाला आणि मला आमची सर्व काळजी, चिंता समर्पण करण्यासाठी तो आमंत्रण देत आहे आणि तो म्हणत आहे की तुम्ही तुमच्या काळजी, चिंता सर्व काही तुम्ही परमेश्वराच्या हातामध्ये द्या, तुम्ही शांत व्हा आणि तो परमेश्वर आहे हे तुम्ही जाणून घ्या. त्या परमेश्वराच्या सामर्थ्याची, परमेश्वराच्या उपस्थितीची तुम्ही कबुली द्या. त्या परमेश्वराचं तुम्ही शोध घ्या, त्याच्या सखोल शांतीचा शोध घ्या. नक्कीच तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार, त्याची दैवी शांती आणि त्याचं दैवी मार्गदर्शन तो तुम्हाला देणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या वर्षामध्ये तुम्ही आणि मी पदार्पण केलं असताना तुम्हाला आणि परमेश्वर हे सांगत आहे की तुम्ही शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे आणि राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. हालेलुया. देवबाप करो हे वचन आपल्याकरिता आशीर्वादाचं ठरो. आपण या वचनाकरिता परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहेस प्रभू. तू आम्हाला शांत राहण्याची आज्ञा तू आम्हाला दिलेली आहेस. तू म्हणतो शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. होय प्रभू, आम्ही शांत राहावं आणि प्रभू आम्ही जाणून घ्यावं, लक्षात ठेवावं की तू परमेश्वर आहेस आणि सर्व परिस्थिती बापा तुझ्या नियंत्रणाखाली आहे. आणि प्रभू तू प्रत्येक परिस्थितीमध्ये तू आमचं रक्षण करणार, आम्हाला तू मार्गदर्शन तू देणार
प्रभु दयाळ परमेश्वरा, आणि त्याचप्रमाणे तुझी दैवी शांती प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये तू देणार आहेस असा आमचा विश्वास आहे. आणि एवढंच नव्हे तर तू एक अभिवचन आम्हाला देऊ केलेलं आहेस की राष्ट्रांमध्ये प्रभू तुझी महिमा वाढणार, पृथ्वीभर तुझी महिमा वाढणार. होय प्रभू, आम्ही शांत राहिलो तर, आम्ही तुला जाणून घेतलं तर, आम्ही तुला आपलं जीवन समर्पित केलं तर तू अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये करणार आहेस. आणि त्या कार्यांच्या द्वारे प्रभू सर्व राष्ट्रांमध्ये आणि पृथ्वीभर तुझी महिमा वाढणार आहे. हे प्रभू अभिवचन आज तू आम्हाला देऊ केलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, हे जे ऐकलेलं वचन आहे ते आमच्या हृदयामध्ये मनामध्ये ते कार्य करू दे बापा. आणि प्रभू, आम्ही खऱ्या अर्थाने प्रभू तुझं अनुसरण करावं आणि प्रभू तुझ्या सार्वभौमत्वाला प्रभू आम्ही समर्पित व्हावं. याकरिता प्रभू तू आमचा उपयोग करून घे अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये सोपवून देऊ. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.